मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. नमस्कार मित्रांनो. आज मकर संक्रांत आहे. म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊ आणि गोड गोड बोलू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अशा प्रकारचा संदेश मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकाला लोक देतात. अलीकडे तशा प्रकारचे ग्रीटिंग कार्ड सुद्धा तयार झाले आहेत आणि SMS द्वारे सुद्धा आपण एकमेकाला माहिती देऊ शकतो किंवा सदिच्छा देऊ शकतो. आणि व्हॉट्सॲप एक मोठं माध्यम आहे आणि हे ते YouTube तर आहेच. अशा सर्व माध्यमाच्या द्वारा सर्व भारतीयांना, भारताच्या बाहेर राहणाऱ्या सर्व लोकांना, इतर धर्मीय, इतर देशातल्या, इतर जाती, इतर भाषेच्या लोकांना सुद्धा मकर संक्रांतीच्या सदिच्छा. आता ही मकर संक्रांत म्हणजे काय आणि सदिच्छा आपण का देतो, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यावर आजचा भाग आपला आधारित आहे. तर मकर या शब्दाचा अर्थ होतो मगर आणि संक्रांत, संक्रांत या शब्दामध्ये क्रांत शब्द आहे. क्रांत म्हणजे बदल, क्रांती हा शब्द आपण ऐकलाय. क्रांती म्हणजे एकदम होणारा बदल, ज्याला सडन चेंज म्हणू आपण. आणि उत्क्रांती म्हणजे टप्प्याटप्प्याने होणारा बदल. म्हणजे माणूस हा वानरापासून आजच्या अवस्थेत आला, त्या अवस्थेला लाखो वर्ष लागली. तर हा जो आहे काळ, यात अनेक टप्पे माणसाच्या प्रगतीचे आपण मानले आहेत. डार्विनचा जो उत्क्रांतीवाद आहे तो आपल्याला या गोष्टी सांगतो वैज्ञानिक. तर त्याला उत्क्रांती म्हणतो आपण. म्हणजे टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलाला उत्क्रांती, एकदम होणाऱ्या बदलाला क्रांती आपण म्हणतो. सर, काल आपण काय होतो आज काय झालो. एखादी दिवसात काही माणसात बदल होत नाही, पण काही लोक एकदम बदलल्यासारखे दिसतात. म्हणून काय होता असं तू, काय झाला असं तू, अशा प्रकारचं गाणं आपण ऐकलंय. तर ही जी संक्रांत आहे, ही काही एकदम बदलत नाही. क्रांत म्हणजे बदल, पण संक्रांत म्हणजे विशिष्ट प्रकारे होणारी क्रांती किंवा बदल. हा बदल आहे निसर्गाच्या घटकांमधला. आपल्या अनेक सणांच्या मागे निसर्गातील घटक कारणीभूत आहेत, निसर्गातले बदल कारणीभूत आहेत. शेतीच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या टप्पे आहेत, त्याच्याशी संबंधित काही सण आहेत आणि उत्सव आहेत आणि दैवत सुद्धा आहेत. म्हणजे जेव्हा सण उत्सव आपण साजरे करतो तेव्हा कशा प्रित्यर्थ करतो हे सांगण्याकरता दैवतांची निर्मिती माणसांनी केली. आणि मग दैवत ही जशी शेतीच्या टप्प्याशी संबंधित आहेत, तशी निसर्गातल्या घटकाशी संबंधित आहेत. आता आज नेमका काय बदल झालेला आहे, खरंच बदल झाला आहे की नाही. तर महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन प्रकारचे पंचांग प्रचलित आहेत. एक टिळक पंचांग, त्याला केरुनाना छत्रे यांनी तयार केलं. टिळकांचे जे गुरु होते म्हणून त्याचा टिळक नाव आपण दिलं त्या पंचांगाला. एक वैदर्भीय पंचांग आहे. आणखी त्या वैदर्भीय पंचांगाशी संबंधित 5-6 पंचांग तरी महाराष्ट्रात आहेत. अशी 20 ते 22 पंचांग भारतात आहेत. आणि गंमत अशी की त्या सगळ्या पंचांगांमध्ये वेगवेगळ्या तिथी संक्रांतीच्या दिलेल्या आहेत. अनेक सणांच्या उत्सवांच्या तिथी त्यात बदलतात, कारण प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. आता हा जो आहे मकर संक्रांतीचा दिवस, हा महत्वाचा का आहे आणि संक्रांत म्हणजे काय, आणि ती 14 जानेवारीलाच काय येते, 13 जानेवारीलाही येते, 15ला येते, पण टिळक पंचांगानुसार ती 10 जानेवारीला येते. आणि इतर जी पंचांग आहेत त्या पंचांगा, महाराष्ट्रीय पंचांग म्हणून जे प्रचलित पंचांग आहे, पुण्यातून ते निघतं. वैदर्भीय पंचांग अकोल्यातून निघतं, राजनदेकर काढतात. आणखी काही पंचांग आहेत ती आपापल्या पद्धतीने लोक प्रकाशित करत असतात, त्यानुसार 14 जानेवारीला येते. आता हा जो बदल आहे, सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याचा बदल. रास म्हणजे काय, रास म्हणजे नक्षत्रांचा समूह. नक्षत्र म्हणजे काय, तर नक्षत्र म्हणजे तारा, तारका, ग्रह आणि तारका, प्रामुख्याने तारा, या ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात. आणि नक्षत्रांच्या समूहाला किंवा नक्षत्रांच्या समूहाला राशी म्हणतात. राशी आणि नक्षत्र हे दोन जे शब्द आहेत, त्या संकल्पना आहेत, त्या पूर्णतः भारतीय नाहीत. म्हणजे राशी हा ग्रीकांनी मांडलेली संकल्पना आहे आणि नक्षत्र ही आपल्या वैदिक ऋषींनी मांडलेली संकल्पना आहे. पण वैदिकांनी जी मांडली ती अरबांच्या अभ्यासातून. अरब लोक जे होते ते अतिशय नक्षत्रांच्या अभ्यासाच्या बाबतीत फार पुरोगामी या अर्थाने की प्रगत या अर्थाने.
इजिप्तमध्ये नाईल नदीला जो पूर येतो, तो पूर कोणत्या काळात येतो हे शोधण्याकरता आकाशात कोणती नक्षत्र आहेत, कोणत्या तारका आहेत, याचा शोध इजिप्तच्या लोकांनी घेतला, अरबांनी घेतला. आणि मग त्यांनी ठरवलं की ह्या नदीला पूर येण्याचा काळ महत्वाचा का आहे. पण शेती करायची असेल तर आपल्याला नुसता पूर असून चालत नाही, तो ओसरला पाहिजे आणि नंतर मग शेतीला पाणी जे द्यायचं हे ओलिताच्या शेतीला. तर तो काळ ठरवण्यासाठी आकाशातल्या नक्षत्रांचा विचार अरब लोकांनी केला. आणि प्रामुख्याने जे समुद्री व्यापार करणारे लोक होते, त्या लोकांना दिशा अवगत व्हाव्यात यासाठी त्यांनी आकाशातल्या नक्षत्रांचा, तारकांचा अभ्यास केला. आणि मग त्यातून नक्षत्रांचं शास्त्र, ज्याला खगोल आपण म्हणतो, खगोलशास्त्र, ऍस्ट्रॉनॉमी या नावाने ते प्रसिद्ध आहे. आपल्याकडे ऍस्ट्रॉलॉजी नावाचा एक शब्द आहे. आता लॉजी हा जो शब्द आहे तो लोगस म्हणजे शास्त्र या अर्थाचा आहे. पण नेमका हा जो ऍस्ट्रॉलॉजी शब्द आहे अशा शास्त्रासाठी लावण्यात आलाय जे वैज्ञानिक नाहीये, जे शास्त्र नाहीये. शास्त्र या शब्दाचा अर्थ असा होतो की वैज्ञानिक संशोधन आणि वैज्ञानिक पुराव्यांनी सिद्ध होणारं ज्ञान, अशा ज्ञानाला आपण शास्त्र म्हणतो. पण आपल्याकडे शास्त्र शब्द हा जुन्या ग्रंथांसाठी, प्राचीन ग्रंथांसाठी, धर्मग्रंथांसाठी वापरण्यात येतो. पण हे जे धर्मग्रंथ आहेत ते आदेश देणारे आहेत. म्हणजे काय करावं, काय करू नये, कोणत्या वेळेस काय करावं आणि करू नये हे सांगणारे जे नियम आहेत त्याला विधी निषेध म्हणतात. विधी म्हणजे काय करायचं, निषेध म्हणजे काय करायचं नाही. इंग्लिशमध्ये टॅबूज हा एक शब्द आहे, निषेधाज्ञा. निषेधाज्ञा देणे हे धर्मशास्त्राचं एक काम आहे. तर हे जे ऍस्ट्रॉलॉजीचा उल्लेख मी केला त्याला संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये फलज्योतिष असं म्हणतात. आता फलज्योतिष या शब्दाचा अर्थ असा होतो की आकाशातल्या ग्रह तारकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हे सांगणारं जे शास्त्र, याला फलज्योतिष म्हणतात. आणि आकाशात ज्या तारका आहेत, ग्रह आहेत, त्या नक्षत्र आहेत, त्यांची एकमेकापासूनची अंतर किती, त्यांची फिरण्याची गती किती आणि त्या गतीचा जो वेग आहे तो वेग किती, या सगळ्या गोष्टीचं अतिशय शास्त्रशुद्ध संशोधन करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण खगोल शास्त्र म्हणतो. ख म्हणजे आकाश, आणि आकाश हे गोल आहे अशी संकल्पना आपल्या डोक्यात आहे आणि त्यामुळे मग खगोल हा शब्द आहे. याला ऍस्ट्रॉनॉमी असं म्हणतात. आता या दोन शास्त्रामध्ये मूलभूत फरक असा आहे की ऍस्ट्रॉनॉमी हे पूर्णतः वैज्ञानिक आहे आणि फलज्योतिष जे आहे, ज्याला ऍस्ट्रॉलॉजी म्हणतो, ते पूर्णतः अवैज्ञानिक आहे. तर आता आज आपण ज्या मकर संक्रांतीचा विचार करतोय तो दोन दृष्टीने करतोय. एकीकडे आपण खगोलशास्त्राच्याही अंगाने करतो, आकाशात कोणते बदल होतात, नक्षत्र आणि तारकांच्या गतीचा काय फरक आहे, आणि विशेषतः सूर्याचं जे भासमान भ्रमण. आता सूर्य फिरतो पृथ्वीच्या अवतीभोवती अशी एक संकल्पना वर्षानुवर्षे रूढ आहे, अजूनही आहे. दुर्दैवाने अजूनही ती रूढ आहे. आणि त्यामुळे मग सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो त्यावरून त्या राशीचं स्थान किंवा संक्रांतीचं स्थान ठरतं. अशा 12 राशी आपण मानल्या आहेत. नक्षत्रांच्या समूहाला आपण राशी राशी म्हटलं. अशा 12 राशी मानल्या आहेत आणि त्या 12 राशीत दर महिन्याला सूर्य प्रवेश करतो. आता सूर्यप्रवेश करतो हे अतिशय अवैज्ञानिक वाक्य आहे. जे पंचांगवाले वापरतात ठीक आहे, वृत्तपत्रातले लोकही वापरतात तेही ठीक आहे, पण आपण वापरणं योग्य नाही. कारण सूर्य हा स्थिर आहे, तो तारा आहे. तारे हे फिरत नसतात, तर ग्रह फिरतात. ग्रह आणि तारे यात फरक आहे मूलभूत. आपल्याकडे नवग्रहाची संकल्पना मांडली गेली आहे. 9 ग्रह आहेत, त्यात सूर्याचाही समावेश आहे. रविवार हा सूर्याचा वार, सोमवार हा चंद्राचा वार. तर चंद्र हा ग्रह नाहीये, तारा तर नाहीच, पण ग्रह सुद्धा नाही. तो उपग्रह आहे, पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वीसारखे अनेक ग्रह या सौरमंडलात आहे आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे उपग्रह चंद्रासारखे आहेत. आता बुधवार येतो, नंतर मंगळवार येतो. मंगळ हा ग्रह आहे, बुध हा ग्रह आहे, शुक्र हा तारा आहे. आपण तारा म्हणतो पण तोही ग्रहच आहे. शनी हा ग्रह आहे. म्हणजे सूर्य हा एकमेव तारा आहे या नवग्रहाच्या संकल्पनेत, म्हणजे 9 ग्रह नाहीत. आणि या नवग्रहातला एक ग्रह गेला म्हणजे सूर्य गेला तर राहिले 8. 8 पैकी राहू आणि केतू हे ग्रह नाहीत, म्हणजे कुठे आहेत नेमकं माहित नाही. त्यामुळे त्यातले 2 गेले. 8तले 2 गेले म्हणजे 6 राहिले. आणि 6 मधला आणखी चंद्र हा ग्रहच नाही आहे, उपग्रह आहे. म्हणजे राहिले किती 5. ते 5च ग्रह आहेत, आपण चुकून त्याला नवग्रह म्हणतो. अशा प्रकारचं अज्ञान वर्षानुवर्षे
आपल्या मनात ठाण मांडून बसलेला आहे आणि त्याला आपण ज्ञान समजून गोंजारतोय. हे मोठं ज्ञान. दुसरी गोष्ट, राशी मध्ये सूर्यप्रवेश करण्याची जी संकल्पना आहे, सूर्यप्रवेशच करत नाही, सूर्य जागेवरच आहेत. म्हणजे सूर्याच्या अवतीभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सपाट नाही. आणि सूर्य हा एक तारा आहे, सौरमंडलातला मोठा तारा आहे. असे अनेक सूर्य आहे आकाशगंगांमध्ये, अनेक चंद्र आहेत, पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत. बरं, ह्या नवग्रहाच्या संकल्पनेत पृथ्वी या ग्रहाचा उल्लेखच नाही. मी खरं म्हटलं म्हणजे पृथ्वी हा ग्रह आहे आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपलं वातावरण स्थिर आहे. म्हणजे पृथ्वीच्या अवतीभोवती वातावरण फिरतं, पण पृथ्वी फिरते, पण वातावरणही फिरतं. पण ते जर फिरता फिरता खाली सांडलं तर समुद्रात पडेल अशी संकल्पना आहे, पण तसं होत नाही. या वातावरणाचं आकर्षण जे आहे ते पृथ्वीचं आहे, त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो. त्याचा परिणाम सगळ्या जीवसृष्टीवर होतो. म्हणजे झाडांवर होतो, पक्ष्यांवर होतो, प्राण्यांवर होतो, माणसांवर होतो. तर सगळ्यात जास्त परिणाम होणारा जो ग्रह आहे त्याचा नवग्रहात समावेशच नाही. नवग्रहातले 4 ग्रह तर आपण आता बाजूलाच टाकले, हे 5च राहिले. आणि त्या 5ही ग्रहाचा परिणाम होतो की नाही हे नक्की नाही. नक्की नाही म्हणजे नक्कीच नाही. म्हणजे हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं की आकाशातल्या ह्या ग्रह तारकांचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही. चंद्राच्या ज्या कला आहेत त्या कलांवर आपलं पंचांग आधारित आहे. आणि सूर्याच्या परिभ्रमणावर, भासमान भ्रमणावर आधारित एक पंचांग आहे, त्याला सौर पंचांग म्हणतात. आणि चांद्र पंचांग म्हणजे चंद्राच्या कलावर आधारित. सौर आणि चांद्र अशा 2 प्रकारची पंचांग जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये, सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. आणि भारतातलं आपण ज्या पंचांगाची चर्चा करतोय ती सौर आणि चांद्र ह्या दोन्ही पंचांगांचं मिलन करून आपण आपल्या सोयीने तयार केलेलं हे पंचांग आहे. आणि त्या पंचांगानुसार 14 जानेवारी ही संक्रांतीची तारीख आहे. आता जानेवारी ते डिसेंबर हे जे 10-12 महिने आहेत ते ग्रेगरियन कॅलेंडरनुसार झालेले आहेत. आणि भारतात जे कॅलेंडर आहे, जे सौर आणि चांद्र या दोन्ही पंचांगाचं, दोन्ही पद्धतीचं मिश्रण करून तयार झालेलं, त्याला भारतीय पंचांग आपण म्हणतो. त्याचा प्रारंभ गुढीपाडव्यापासून होतो. मग या संक्रांतीचं काय महत्व, 14 जानेवारीचं काय महत्व? खरं म्हटलं म्हणजे आपण तिथी मांडणारे लोक आहेत, कॅलेंडरला विरोध करणारे लोक आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात आहे. मग 14 जानेवारीला कसं काय तुम्ही संक्रांत साजरी करता? पण मी आधीच सांगितलं, टिळक पंचांगानुसार 10 जानेवारीला संक्रांत येते आणि इतर जी महाराष्ट्रीय पंचांग, इतर पंचांग आहेत ती 14 जानेवारीला मानतात. भारतभर अशा प्रकारची काही पंचांग आहेत. आता दुसरा एक खगोलशास्त्रीय पुरावा, वास्तव म्हणजे या 14 जानेवारीचा सूर्याच्या परिभ्रमणाशी किंवा या मकर संक्रांतीशी काही संबंध आहे काय? तर शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे, ज्यांनी आता अभ्यास केला. मेघनाथ सहा हे भारतातले फार मोठे शास्त्रज्ञ होते. प्रामुख्याने ते भौतिक शास्त्रातले होते, पण खगोलशास्त्रात त्यांचा गाढा अभ्यास असल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री असताना त्यांना भारताचं पंचांग तयार करायला सांगितलं. आणि त्यांनी मग ह्या सूर्याच्या भासमान भ्रमणाहून पृथ्वीच्या कक्षा आणि तिची फिरण्याची गती, त्याच्या अवतीभोवती ग्रह तारका ज्या आहेत, चंद्र आहे प्रामुख्याने, त्या सगळ्याचा अभ्यास करून एक पंचांग तयार केलं. त्यानुसार मार्च महिन्यामध्ये या आपल्या भारतीय पंचांगाला सुरुवात होते. आता हे सरकारी पंचांग आहे, पण ते सरकारी पंचांग फक्त सरकारी कार्यालयातच टांगलं जातं, इतर ठिकाणी त्याचा उपयोग होत नाही. सगळ्या ठिकाणी धार्मिक पंचांग मानलं जातं, जे आता आपण ज्याचा उल्लेख मी केला. अशा प्रकारची 6 पंचांग आता कार्यरत आहेत. तुम्हाला टिळक पंचांगाची गंमत सांगतो, ती या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. नितीन केळकर आमचा एक मित्र आहे, दूरदर्शनवर पूर्वी बातम्या द्यायचा तो, आणि यवतमाळला तो राहत होता विद्यार्थी असताना. त्याचे वडील तिथे शिक्षणाधिकारी होते आणि त्याच्या घराच्या बाजूलाच एक नगर होतं, तिथे मी राहत होतो. रामकृष्ण आश्रम नावाचा आश्रम आहे, तिथे मी राहत होतो. तर मी परत येत असताना तो फटाके फोडत होता. तर मी त्याला विचारलं, कारण नितीन फटाके का फोडतोय? तो म्हणे, आज आमची दिवाळी आहे. आता कुठेच दिवाळी नव्हती, म्हणजे कोणी दिवाळी साजरा करत नव्हता आणि हा एकटाच साजरी करत होता. तर त्याला म्हटलं, तू का साजरी करतो? आम्ही टिळक पंचांग मानतो. कारण ते कोकणस्थ ब्राह्मण होते, चित्पावन ब्राह्मण प्रामुख्याने टिळकांना मानतात, कारण टिळक चित्पावन होते. आणि केरुणाना छत्रे टिळकांचे जे गुरु होते तेही चित्पावन असल्यामुळे जेवढे चित्पावन ब्राह्मण आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्यांच्या अनेक उपजाती आहेत किंवा भारतात त्यांची वेगळी नावं आहेत, ते सगळे लोक टिळक पंचांग मानतात. आता त्या दिवशी होती सर्वपितृ अमावस्या, ज्या दिवशी तो फटाके फोडत होता.
सर्वपितृ अमावस्येला लोक आपल्या पितरांना नैवेद्य देतात, घास देतात आणि त्यांचा समज आहे की पितर कावळ्याच्या रूपाने येतात. एकीकडे सर्वपितृ अमावस्या ही पितरांच्या पूजेसाठी नेमलेली अमावस्या, अतिशय पवित्र मानली गेलेली, आणि हा तिला दिवाळीची अमावस्या मानत होता, कारण महिन्याभराने ती दिवाळीची अमावस्या आहे. म्हणजे इतका महिन्याभराचा फरक दोन पंचांगामध्ये आहे, यावरून लक्षात येईल की ही पंचांग अवैज्ञानिक कशी आहेत. म्हणजे यांच्या कलानुसार, यांच्या लेखनानुसार आकाशातले ग्रह तारे फिरणार आहेत का, त्यांची गती हे ठरवतील काय. अशा तऱ्हेने फलज्योतिष हे जे शास्त्र आहे अतिशय अवैज्ञानिक आहे, आणि त्यातल्या त्यात ज्या ग्रह तारका किंवा ग्रह जे वाकड्या नजरेने पाहतात, माणसांच्या मनात, माणसांच्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्यांची गती बदलवण्याचंही शास्त्र त्यांनी तयार केलं. इतका मोठा मूर्खपणा जगाच्या पाठीवर चालू आहे फलज्योतिषाच्या नावाने, आणि त्याचाच एक भाग म्हणून मकर संक्रांत आहे. कारण मेघनाथ सहा हे जे खगोलशास्त्रज्ञ होते त्यांनी जे पंचांग तयार केलं, भारतीय पंचांग ज्याला म्हणून सरकारी पंचांग, त्यानुसार 22 डिसेंबर 22 डिसेंबर या दिवशी राशीची कल्पना आपण मानलेली आहे. सूर्य फिरतो हेही मानलेलं आहे, सूर्य फिरत नाही वास्तव आहे. पण त्या दिवशी तो कर्क राशीत मकर राशीत प्रवेश करतो 22 डिसेंबरला. म्हणून जे भूगोलाचे अभ्यासक आहे ते या दिवसाला भूगोल दिन म्हणतात. 22 डिसेंबरला खऱ्या अर्थाने मकर संक्रांत होते. म्हणजे आषाढ महिना संपल्यानंतर येणारी जी संक्रांत आहे तिला कर्क संक्रांत म्हणतात. तिला अशुभ मानलाय, तिला काही पवित्र मानलं गेलं नाही. पण ही जी मकर संक्रांत आहे 22 डिसेंबरला येणारी, तिला शुभ मानलेलं आहे. आणि आता 14 जानेवारीचं काय करायचं हा एक मुद्दा आहे. आज 14 जानेवारी. 2000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी, म्हणजे वैदिक ऋषींनी प्रामुख्याने, आपले पूर्वज वैदिकच होते असं नाही, की वैदिकांनीच नक्षत्रांचा आणि तारकांचा अभ्यास केला असं नाही. मी आधी सांगितलं अरबांनी केलेला आहे, ग्रीकांनी राशीची संकल्पना मांडलेली आहे. तर त्यातून जे उसनवारी वैदिकांनी घेतली त्यानुसार 2000 वर्षापूर्वी 14 जानेवारीला मकर संक्रांत येत होती. 2000 वर्षामध्ये या कॅलेंडरमध्ये 22 दिवसाचा फरक झालेला आहे. 22 दिवसाचा फरक झालाय. पण आताची जी पंचांग करते यांचा तो अभ्यासच नाही, खगोलशास्त्राचा त्यांचा अभ्यासच नाही आहे. आणि ते जो बदल झालाय तो मान्य करायला त्यांनी हा हेकेखोरपणा जो आहे, त्यामुळे 14 जानेवारीला संक्रांत येते. काही ठिकाणी मग 13 जानेवारी येते, काही ठिकाणी 15 जानेवारीला येते, आणि मी सांगितल्यानुसार टिळक पंचांगात 10 जानेवारीला. मग इतके 3-4 दिवसाचे फरक जर असतील ह्या मकर संक्रांतीच्या काळाशी संबंधित, तर हिला पवित्र कसं काय मानायचं. म्हणजे मुहूर्त म्हणजे काय, जेव्हा तुमची पापणी, डोळ्याची पापणी लवते, त्या काळाला आपण एक क्षण किंवा एक मुहूर्त म्हणतो. आणि मुहूर्ताचा काळ काही लोकांनी 1-1 तासाचा करून ठेवलेला आहे. इथे तर 4 दिवसाचा फरक आहे. मग याचा पावित्र्य काय ठेवायचं. आता आज शाही स्नान आहे कुंभमेळ्यामध्ये, आणि त्यासाठी सगळी यंत्रणा, करोडो रुपये आपले खर्च होत आहेत. आपल्या टॅक्स मधून दिले गेलेला पैसा कुंभमेळ्यासाठी खर्च होतोय, आणि त्याचा उदो सरकार करताय, प्रसार माध्यम करतायत. तर ह्या सगळ्याच्या मागे जी मकर संक्रांत आहे तीच मुळात अवैज्ञानिक आहे. कारण ही 22 डिसेंबरला होती हे आपल्या राज्यकर्त्यांनाही माहीत नाही, आपले वैज्ञानिक सांगायला तयार नाही. उलट काय झालेलं आहे की जे भूगोलाचे अभ्यासक आहेत किंवा भूगोल विषयाचे प्राध्यापक किंवा शिक्षक यांनी 22 डिसेंबरला भूगोल दिन साजरा करण्याच्या ऐवजी 14 जानेवारीला भूगोल दिन साजरा करणं सुरू केलं. परंपरा किती प्रभावी ठरते. आता ह्या ठिकाणी संक्रांत ही जी संकल्पना आहे ती अशी आहे की ही संक्रांत नावाची देवीच तयार केली त्यांनी. आणि तिचं नाव कसं ठरलं, म्हणजे आपण दैवत कशी तयार करतो, खगोलीय वास्तव समजून घेणं हा तर राहिला भाग बाजूला, पण दैवतीकरण करतो. तर ते कथा सांगितली त्यांनी. संकरासूर नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून तिचं नाव संक्रांत पडलं. आणि मग त्यांनी किंकरासूर नावाच्या राक्षसाला मारलं म्हणून तिचं नाव किंक्रांत पडलं. म्हणजे आज संक्रांत आहे, तर उद्याचा दिवस आहे किंक्रांत. आता ही संक्रांत जिकडे पाहते तो प्रदेश उजाड होतो. तिला काहीतरी लांब लचक तोंड आहे, तिचे हात काहीतरी 8 आहेत, एक तोंड, डोळे काहीतरी तिचे आहेत, आणि जो पदार्थ ती खाते तो महाग होतो, दुष्काळ पडतो वगैरे वगैरे. ह्या भीतीच्या कल्पना ज्या संक्रांतीशी जोडल्या गेल्या, ज्या भटजींनी जोडल्या त्यांनी आपल्या पोटापाण्याची सोय लावून ठेवली. कारण भीती आपल्या मनात निर्माण केली एकदाची की तुम्ही त्यांना काहीही देऊ शकता. जसं आता ईडी लावली की लोक एकदम पक्ष बदलतात किंवा नीती बदलतात, नैतिकता तर नसते त्यांच्यात.
तर अशा तऱ्हेने आज जो बदल आपण पाहतो की सरकारची भीती, पोलिसांची भीती, ईडीची भीती, सीबीआयची भीती, सीआयडीची भीती, आणि त्यामुळे आपण रस्त्यावरचा पोलीस सुद्धा आपल्याला अडवतो तेव्हा पटकन त्याला पैसे देऊन मोकळा होतो. कारण अशा तऱ्हेने भीतीच्या भावनेतून माणूस हा काहीही द्यायला तयार होतो. तशाच प्रकारची भीती संक्रांतीची निर्माण करण्यात आली आणि पंडितांनी आपल्या सोयीसाठी ह्या सगळ्या संक्रांतीच्या कल्पना लोकांमध्ये पसरवल्या, पंचांगात त्या लिहिल्या, त्याची चित्र सुद्धा आढळतात. 2005 मध्ये या विषयावर मी चित्रलेखामध्ये साप्ताहिक चित्रलेखामध्ये एक लेख लिहिला होता, मकर संक्रांत नावाचा. आणि असत्याची सत्यकथा नावाची मालिका होती. अलीकडे 2 वर्षांपूर्वी हे माझं पुस्तक आलंय 2022 मध्ये, म्हणजे आता 3 वर्ष होतील त्याला. 2022च्या फेब्रुवारीमध्ये सणांची सत्यकथा पुस्तक आलं. याच्यामध्ये मकर संक्रांत हा लेख आहे. म्हणजे ज्यांना आणखी सविस्तर माहिती पाहिजे त्यांनी तो वाचावा आणि त्यातून आपली मतं तयार करावी. तर जी मकर संक्रांत मुळात 22 डिसेंबरला येते, 14 जानेवारीला येत नाही, तर अशा 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 ह्या अवैज्ञानिक संक्रांतीच्या दिवशी शाही स्नान होणं म्हणजे किती गावंढळ लोक आहोत, किती मूर्ख लोक आहोत, किती अज्ञानी लोक आपण आहोत. आणि सनातन किंवा हिंदू किंवा इतर नावांनी आपण स्वतःला श्रेष्ठ वगैरे समजतो, पण आपलं अज्ञान इतकं मोठं असू शकते याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि या संक्रांतीची नावं वगैरे ठेवण्याला असुर कारणीभूत आहे असं आपण समजतो. राहू आणि केतू हे 2 शब्द आहेत. आता हे नवग्रहामध्ये हे आहेत, पण कुठे आहेत हे विचारलं आपण तर आकाशात कुठेच ते नाहीत. म्हणून पंचांगकर्त्यांनी काय गंमत केली, पंचांगकर्त्यांनी पृथ्वीची जी 2 टोकं आहेत, पृथ्वी चपटी आहे, गोल नाही, पूर्णतः ती गोल नाही, ती अंडाकृती आहे, आणि ह्या 2 टोकाला राहू आणि केतू अशी नावं दिली. आता अलीकडे प्लेटो आणि नेपच्यून या 2 ग्रहांचा शोध लागला काही वर्षापूर्वी, 30-40 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी. तेव्हा पंचांगकर्त्यांनी पुन्हा पलटी खाल्ली आणि त्यांनी ह्या प्लेटो आणि नेपच्यूनला राहू आणि केतूच्या जागेवर ठेवलं. आता राहू आणि केतूच्या संबंधीची कथा अशी आहे की सूर्यग्रहणाशी संबंधित प्रामुख्याने ही कथा आहे. आणि त्या सूर्यग्रहणाच्या आपण अमृत मंथन किंवा समुद्र मंथन यावर आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा याची विस्ताराने चर्चा करता येईल. तर ते राक्षस, त्यांना राक्षस म्हटलंय राहू आणि केतू. केतू हा शब्द शेपटी या अर्थाचा, शेपटी. आणि शेपटी ह्या अनेक प्राण्यांना असते, पण या ठिकाणी केतू हा शब्द नागांसाठी वापरला गेलाय. नाग हे आपले शत्रू आहेत आणि राहू हे त्याचं मुंडकं आहेत आणि केतू हे शेपूट आहे एका राक्षसाचं. अशा तऱ्हेची संकल्पना आहे. तो अमृत प्यायला गेला होता आणि मग जेव्हा ते विष्णूने पाहिलं तेव्हा त्याचं शिर उडवलं. त्या शिराचा वरचा भाग राहू झाला आणि खालचा भाग केतू झाला. अशा प्रकारची समुद्र मंथनाची किंवा अमृत मंथनाची कथा आहे. या अमृत मंथनाच्या कथेशी संबंधितच कुंभमेळ्याची ही कथा आहे. कुंभमेळ्याचं वास्तव फार वेगळं आहे प्रत्यक्षात. आता कुंभमेळा सुरू झालाय, त्याच्यावर एक एपिसोड आपण नंतर घेऊ केव्हा तरी, कारण तो आणखी बराच काळ, 1.5-1.5 तरी चालणार आहे, 2 महिने चालणार आहे. तर अशा तऱ्हेने राहू केतू हे ग्रह आहेत. अशा प्रकारची खोटी भावना किंवा श्रद्धा निर्माण केली, भीती निर्माण केली. आणि मग राहू लागतो एखाद्याच्या राशीला आणि मग त्यामुळे त्याचं कसं वाटोळ होतं, शनीमुळे कसं वाटोळ होतं, केतूमुळे कसं नुकसान होतं, अशा प्रकारच्या विचित्र कल्पना मांडून लोकांच्या मनात भीती निर्माण केली आणि लोकांकडून पैसा उकळला. सर्वसामान्य माणूस हा भित्राच असतो खरं म्हटलं म्हणजे. त्याला पाप भिरू नावाचा एक खूपच सुंदर शब्द वापरला. पाप भिरू म्हणजे पापाला घाबरणारा. आणि पाप म्हणजे काय, तुकोबारायांनी फारच स्पष्ट शब्दात त्याची व्याख्या केली आहे. पुण्य पर उपकार. पुण्य म्हणजे दुसऱ्या उपकार करणे, पाप ते परपीडा, दुसऱ्याला त्रास देणे, हे पाप आहे. पण जे लोक अशा पापाच्या संकल्पनेला उराशी बाळगून आहेत ते सतत दुसऱ्याला पीडा देत असतात आणि कुणावर उपकार वगैरे करत नाही. उपकार करत असतील तर फक्त भटजीवर करतात. कारण भटजींनी ह्या पापपुण्याची कल्पना आपल्या धर्मग्रंथात सांगितली आणि भीतीची भावना निर्माण केली आणि त्यातून मग आपल्या पोटापाण्यासाठी काय काय हवं आहे ते सगळं देण्याची जे विधी आहे ते या सगळ्याच सणांशी संबंधित आहे. संक्रांतीला ते एक सुगडं असतं, ते मातीचं लहानसं गडू म्हणतात त्याला किंवा मडकं म्हणतात लहानसं. त्याच्यामध्ये काय काय टाकायचं तर त्यात मग जे जे भटजीला लागतं ते ते टाकायचं. म्हणजे त्याच्या पोटा पाण्याची सोय लावण्याकरता भीतीची भावना निर्माण करायची आणि लोकांकडून ते उकळायचं सगळ्या प्रकारचं जे संपत्ती असते. जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा.
पुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. विश्वकर्मा पब्लिकेशन 020 24 52 55 38. असेल धन असेल. सिग्मंड फ्राइडने म्हटलंय की पापाच्या भयगंड जो आहे, फोबिया, सगळ्या विकृतींना जन्म देणार आहे. आपल्या मनातली भीती नाहीशी झाली पाहिजे, यासाठी आपण झटलं पाहिजे. एकीकडे भीती निर्माण करण्याकरता आपला धर्म निर्माण केला गेला. व्रत शिरोमणी आणि चतुर्वेद चिंतामणी नावाचे ग्रंथ 650 वर्षांपूर्वी हेमाद्री पंडितांनी तयार केले. 2000 व्रत वर्षाचे केले. एका दिवशी 6 ते 7 व्रत तुम्हाला करावं लागतील. किंवा अशा तरी 2000 व्रत तुम्ही केले तर 6-8ही व्रत करावं लागतील. इतके व्रत तुम्ही करत बसला तर इतर कामे केव्हा करणार, इतर कामं केव्हा करणार, म्हणजे पोटापाण्याची सोय काय लागणार. ज्यांच्या पोटापाण्याची सोय लागलेली आहे अशा तऱ्हेच्या लोकांना लोबाडण्याकरता ही व्रतांची आणि कर्मकांडांची संकल्पना 750 वर्षापूर्वी ज्या हेमाद्री पंडितांनी मांडली, त्यांनीच या मकर संक्रांतीच्या संकल्पनेला धर्माचं वळण दिलं. आणि खरं म्हणजे सांगायचं तर आज मकर संक्रांतच नाही. मी आधीच तुम्हाला तिळगुळ घ्या, गोळगोळ बोला म्हटलं. आता तीळ हे उष्णता निर्माण करतं शरीरामध्ये, आणि हा जो काळ आहे तो थंडीचा काळ आहे. पौष महिना सध्या चालू आहे. काल पौष पौर्णिमा होती. आणि याला महत्वाचं का मानलेलं आहे, कारण पावसाळा संपलेला आहे, थंडी थोडीशी सुखद अशी गारवा देणारी आहे. आता चांगला काळ आहे, त्याचा आनंद व्यक्त करायचा म्हणून आपल्या पूर्वजांनी या दिवसाला महत्व दिलं. पण याला जे पापपुण्याचं किंवा भीतीचं अवगुंठन दिलंय ते भटजींनी दिलेलं आहे. म्हणून आपण एकतर आज संक्रांत साजरी करायला हरकत नाही, रोजच संक्रांत साजरी करा. आनंदाचा उत्सव असतो, प्रत्येक महिन्याला संक्रांत असते, असं नाही की आजच आहे. पण ह्या मकर संक्रांतीला महत्व यासाठी आहे कारण या दिवशी वातावरण आपल्याला सुखद असतं, गारवा चांगला सुखद गारवा असतो. या आनंदाप्रित्यर्थ की वसंत ऋतूचं आगमन लवकरच होणार आहे, त्या आनंदाप्रित्यर्थ हा दिवस आपण साजरा करायला हरकत नाही. पण तो 22 डिसेंबरला करायला पाहिजे. खगोलशास्त्राच्या नियमानुसार आपण ते विसरूनच गेलो. आणि भूगोल दिन साजरा करणारेही मूर्खासारखे 14 जानेवारीला भूगोल दिन साजरा करायला लागले. अशा तऱ्हेने ह्या चुकीच्या कल्पना, भीतीच्या कल्पना लोकांच्या मनात घालून अज्ञान वाढवणं, त्यांच्या मनात भीती निर्माण करणं, त्यांना लुबाडणं, यासाठी मकर संक्रांत ही संकल्पना आहे. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मकर म्हणजे मगर, हे नाव का आलं, कारण त्या राशीचं जे मकर राशीचं वैशिष्ट्य हे आहे की ती मगरासारखी दिसते, लांब लचक असा पट्टा असतो. म्हणून आपल्या पूर्वजांना असं वाटलं, कारण पूर्वी काही लाइटिंग नव्हतं किंवा उजेड नव्हता, इलेक्ट्रिकचा शोध लागायचा होता. सगळी आपली मदार आकाशातल्या नक्षत्रांवर अवलंबून होती, त्यांचा प्रकाश पडेल तेव्हा आपल्याला दिसेल. म्हणून या दिवशीचं जे महत्व आहे ते रात्रीचं नाही आहे, दिवसाचं महत्व आहे. म्हणजे दिवसाला महत्व का आलं, कारण दिवसा सूर्य असतो, सूर्यामुळे आपल्याला सर्व काही दिसतं, रात्री काही दिसत नाही. पण आपल्या भारतामध्ये रात्रीचं महत्व जाणणारा किंवा ओळखणारा किंवा मानणारा असा एक वर्ग होता तंत्र संप्रदायाचा. त्यांनी मात्र या मकर संक्रांतीच्या रात्रीचं महत्व जाणलं होतं. कारण अंधारातच त्यांचे सगळे विधी होत असत आणि विशेषतः ते गिरीकंदरात राहत असत, जंगलात राहत असत सुरुवातीला. आणि पुढे जेव्हा नगर तयार झाली त्या काळात ते नगरामध्ये राहायला लागले. पण त्यांच्या ज्या पूर्वीच्या स्मृती होत्या त्या काही नष्ट झाल्या नाही. यावर लोकमान्य टिळकांनी ओरायन नावाचा एक ग्रंथ लिहिलाय, वेदकाल निर्णय या नावाने तो मराठीत प्रसिद्ध झाला 100 वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आर्य जे उत्तर ध्रुवावर राहत होते त्या 6 महिने रात्र होती, 6 महिने दिवस राहायचा. तर 6 महिने रात्रीचा काळ संपला तर तो जो काळ होता तो संक्रांतीचा काळ होता. म्हणून संक्रांतीचं महत्व टिळकांनी वेगळ्या तऱ्हेने सांगितलं की आता दिवस सुरू होतोय, 6 महिने दिवस राहणार आहे. उत्तर ध्रुवावर आजही 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. आणि आर्य हे उत्तर ध्रुवावर राहत होते. अशा प्रकारची संकल्पना लोकमान्य टिळकांनी मांडली. त्यामुळे संक्रांतीचं महत्व त्यांनी त्यांच्या पंचांगात सांगितलं आणि त्यानुसार 10 जानेवारीला असते ती संक्रांत. पण ती 10 जानेवारीलाही नसते, ती 22 डिसेंबरलाच असते. हे वारंवार मी का सांगतोय, हे खगोलीय वास्तव आहे. आणि जे लोक या क्षेत्रातले आता थोडा आधुनिक विचार करणारे लोक आहेत ते लोक मानतात की 22 डिसेंबरला सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आहे. तर तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने दिवस सुरू झाला आहे उत्तर ध्रुवातल्या लोकांचा. आणि आपण 2000 वर्षापूर्वीचं पंचांग उराशी बाळगून आहोत. त्यामुळे आपण हे मानायलाच तयार नाही की 2000 वर्षात 22 दिवसांचा फरक झालेला आहे. एकंदर
पंचांगाच्याच मोजमापामध्ये गणनेमध्ये 22 दिवसांचा फरक झाला. मोठा फरक झालेला आहे. असा फरक आपण लक्षात घेतला तर कोणत्याही प्रकारची तिथी, कोणत्याही प्रकारचा मुहूर्त आणि त्या मुहूर्तांची भीती किंवा आनंद हे बाळगण्याचं काहीच कारण नाही, कारण ह्या काल्पनिक गोष्टी आहेत. एवढं आपण लक्षात घ्यावं. फक्त एक वास्तव आहे आजच्या दिवसाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता उष्णतामान आपल्या मनात निर्माण करा आणि त्या उष्णतेचा फायदा एकमेकांना सुख देण्यात, आनंद देण्यात करा. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा सांगतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.